नमस्कार मित्रांनो, मी भरत परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत यूपीमध्ये केराकट गावामध्ये आज आपण आलेलो आहोत एका मोठ्या फंक्शनसाठी। येता बघितलं तर माझ्या पाठीमागे बघू शकता खूप मोठं असं शेत आहे। तर ते आपण शेतामध्ये गेलो की बघूया शेतामध्ये काय चालतं। तर इकडे दोन तीन प्रकारचे क्रॉप्स घेतले जातात। त्यापैकी एक आहे जे गहू घेतलं जातं, दुसरं आहे ते मिरी घेतली जाते आणि तिसरं आता आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत ते शेत म्हणजे हे आहे आलू म्हणजे पोटॅटो, मराठीमध्ये त्याला बरडा म्हणतात। तर आता तुम्ही बघू शकता बरडा कशा प्रकारे काढला जातो। आता आपण या शेतामध्ये उभे आहेत आणि शेतामध्ये बायका पोटॅटो काढतात आहे, म्हणजे बरडे काढतात आहे। नॉर्मली आपल्या मुंबईमध्ये आपल्याला आयता बरडा मिळतो जो आपण बाजारात जाऊन घेतो, पण इकडे ही लोक कसे स्ट्रगल करतात। दुपारचे तुम्ही बघू शकता 2 वाजलेले आहेत आणि आता आपण शेतामध्ये उभे आहोत। आता या बायका शेतामध्ये पोटॅटो काढण्याचं काम करतात आहे। तर बघा, जो आपल्याकडे मिळणारा 20 रुपयाचा बरडा बायका कशा प्रकारे शेतात काढतात, तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की बरडा कशा प्रकारे शेतातून काढला जातो। ओके, हां अशा प्रकारे बरडा काढला जातो आणि हाच बरडा आपल्या शेतामध्ये घरामध्ये पाठवला जातो। किती एकदम फक्त एक कुदळ मारल्यावर बरडा बाहेर येतो। काहीच करायची गरज नाही, फक्त आपल्याला बरड्याचं बी लावायचं आहे आणि केवळ 5 मिनिटामध्ये 2 ते 3 किलो बरडे आपण बाहेर काढलेत। ते लाईनीत अशी मेरेने बरडे लावले आहेत। ते तुम्ही बघू शकता की बरडे लाईनी लावलेत। जस्ट फक्त खाण्याची कोटी आहे आणि बरडे बाहेर येतात आहे। स्टार्ट करें देवा खाना थोड़ी ना। हाँ लो, इसको खनो लेकर इसे खोदा करो, अंदर से खोदो इसको, अंदर से जितना जोर अंदर से खनोगे उसमें आलू निकलेगा। आता है ना? हाँ, और अंदर से इसको दिख ही नहीं रहा तो क्या खनोगे? दिखना चाहिए। तो जो मैं खनी हूँ उसी को तोप दी इधर से खोदू ना, इधर से उसको हलका करना है, हलका। तर आज आपण या मॅडमचा इंटरव्ह्यू घेणार आहे की शेतामध्ये कसं काम केलं जातं, कधी पेरणी केली जाते आणि कधी ही लोक हे पोटॅटो काढतात। तर मैडम तुम्ही तुमचं पहिलं नाव सांगा। मैडम अपना पहला नाम बताओ, आपका नाम? मेरा नाम प्रतिमा प्रजापति। ओके, ग्राम अजोरपुर, अरे ग्राम अमीर। ओके, तो अभी मेरे को ये बताओ कि ये जो आलू है कब लगाते हैं? ये आलू अक्टूबर महीने में मेला के समय लगता है। और कितना महीना लगता है ये, मतलब ये बाहर आने में? बाहर आने में 3 महीने लगता है। हर 3 महीने में ये मतलब ये क्रॉप निकाला जाता है, बराबर है? हाँ। तो इसके लिए कोई बरसात ऐसा कोई मौसम की ज़रूरत नहीं, बरसात होगी तो इसे भरा नहीं रहेगा, तो बरसात होगी तो कोई दिक्कत नहीं रहता है। अगर भरने के बाद बारिश होगी तो हम लोग को दिक्कत हो, जैसे आलू बैठ जाता है, पड़ता नहीं है, पौधा सूख जाता है। ओके, तो इसके लिए मतलब धूप वाला ये चाहिए या बारिश वाला, कुछ भी कौन सा मौसम धूप चाहिए, इसको बारिश भी चाहिए। अगर ख़राब हो जाता है मौसम को जैसे, तो कलर हम लोग खाद लेकर आते हैं, इसको मशीन में डालकर छिड़काव करते हैं। ओके, और ये जो आप आलू निकालते हैं ये मंडी में बेचते हैं? हाँ, क्या भाव से जाता है? जैसे मंडी में जिस भाव का रहता है वैसे भाव जाता है। अभी क्या चल रहा है आलू का भाव? आलू भी इस समय 20 रुपये चल रहा है, 18 रुपये। नहीं, आप क्या भाव बेच रहे हैं? हम ऐसे नहीं बेचते, हम तो डायरेक्ट मंडी में? हाँ, मंडी में देते हैं। ओके, डायरेक्ट मंडी में आप बेचते हैं आलू। तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे हे बरडा आहे क्रॉप्स काढलं जातं। बरडा कसा शेतातून काढला जातो। आता हा जो बटाटा आहे जो तुम्ही माझ्या हातामध्ये बघतात आहे
तो इकडून काढल्यानंतर एक हफ्त्यापर्यंत आपल्या मुंबईला पोचला जातो, मुंबई इतर शहरामध्ये पोचला जातो. आणि हा बरडा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून वर्षानुवर्ष लोकांना सप्लाय केला जातो. म्हणजे आपल्याकडे जो येणारा हा जो बरडा ही लोक काढतात आहे तो 1 वीकमध्ये मुंबईमध्ये पोचून पुढच्या काही 6 महिन्यासाठी 7 महिन्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जातो. आणि अशा प्रकारे मुंबई आणि इतर देशामध्ये सुद्धा हा पाठवला जातो. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे बरडा काढलेला आहे. हा जो इथून इथे काढतात आहे आपल्याला सगळं आयतं मिळतं, पण यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. इकडे याचा भाव 10 रुपये किलो शेतातून घेतला जातो. 8 ते 10 रुपयाने शेतातून घेतला जातो व इतर टोल टॅक्स पकडून मुंबईला येईपर्यंत याचा भाव 20 ते 25 रुपये होतो. तर तुम्ही समजू शकता किती मेहनत करावी लागते शेतकऱ्यांना. दुपारच्या 2 वाजता ही लोक जेवल्यानंतर काम करतात. आपण दुपारच्या 2 वाजतानंतर झोपतो, ही लोक दुपारच्या 2 वाजता शेतात काम करत आहेत. तर आपल्याकडे येणारा प्रत्येक प्रोडक्ट खूप मेहनतीने आलं जातं. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीची कदर केली पाहिजे आणि प्रत्येक वस्तूला जपून वापरलं पाहिजे. आता बघा बसल्या बसल्या तुमच्यासमोर अर्धा गोणी आपण पोटॅटो काढलेला आहे. केवळ 20 मिनिटामध्ये अर्धा गोणी पोटॅटो निघाला आहे आणि अजून एक काम चालू आहे. ये नॉर्मली ग्रीन कलर का होता है, इसको पत्ता गोभी बोलते हैं राइट? हाँ, पत्ता गोभी. तो ये अलग रंग का क्यों है? अलग रंग का? हाँ हाँ. ऐसे इसका पेड़ मिलता है. जो हरे वाला मिलता है पत्ता गोभी, काला गुलाबी कलर का मिलता है. तो लेकिन उसमें और इसमें डिफरेंस क्या है, मतलब क्या मतलब फर्क है अंतर? शुगर फ्री है. अच्छा, ये शुगर फ्री है. हाँ, ये शुगर फ्री है. और जो हरा वाला है वो नॉर्मल है, सब लोग खाते हैं. ओके ओके. जो जिसको और बताओ यहाँ पे कौन सा और मतलब ये लगा क्रॉप्स लगाया जाता है? क्रॉप्स मतलब ये जो पीक आप लेते हो कौन सा लगाया जाता है? ये लहसुन है. ये सामने लगा ये लहसुन है? हाँ, लहसुन है. अच्छा, ये लहसुन का खेती लगा है. और ये मेथी है. ये मेथी वाला लगाया आपने? हाँ, ये है टमाटर. अभी टमाटर का पौधे देखो पानी लग गया ना. हाँ. इसीलिए सूख गया. अब ये दवा रहता है ना, इसको मार देते तो जैसे ये पेड़ रहता है ऐसे ये भी रहेगा. अच्छा, मतलब आप 2 बड़े क्रॉप्स की जगह और भी ये क्रॉप्स लेते हो? हाँ जी. और ये गाजर है. अच्छा, मतलब मल्टीपल खेती होती है यूपी में, ऐसा नहीं कि सिर्फ आलू नहीं, आपके ऊपर जितना खेती कर लो. अच्छा, सब टाइप के क्रॉप्स यहाँ पे होते हैं. हाँ, ये देखो गाजर है, ये देखो मेरा पालक है. तो आपको वो देखो किधर? छोटा छोटा प्याज जो बड़ा वाला मिलता है ओनियन ना खाने के लिए हाँ प्याज. हाँ. देखो इस समय थोड़ा सा छोटा है. अब इसको देखो कुड़ाई करेंगे लोग ना, कुड़ाई करके उसी में पानी देंगे तो इतना बड़ा बड़ा छोटा बड़ा जैसा पड़ रहेगा वैसा होगा. तो ये कितना महीना लगेगा इसको निकालने में? इसको निकालने में अप्रैल आ जाएगा, मई. अच्छा, तो अप्रैल के महीने में ये आ जाएगा. हाँ. ओके ओके. तो ये सब आपका खेत है, आप ये खेत में काम करते हो? हाँ जी, मैं खेती करती हूँ. तो इतना बड़ा आपके पास खेत है तो आपको वर्कर लोग की ज़रूरत नहीं लगती? नहीं, हम लोग घर पे रहते हैं, कोई बाहर का काम नहीं, हम लोग को यही काम रहता है. मतलब घर के जितने भी आदमी हैं सब लोग यहाँ पे काम करते हैं? हाँ, छोटा बड़ा बच्चा सब लोग करते हैं. अच्छा, तो घर का मतलब जितना भी खेती है अपने घर के आदमी लोग ही संभालते हैं? हाँ. तो आपने देख लिया. तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे या एवढ्या मोठ्या शेतामध्ये काम केलं जातं ही लोक. तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे यांच्या शेतामध्ये ही लोकच स्वतः काम करतात. नॉर्मली आपल्या शेतामध्ये आपण बाहेरून माणसं बोलवतो, पण ही लोकच आपल्या शेतामध्ये एवढा मोठा शेत आहे त्यांच्यामध्ये आणि यांची पूर्ण फॅमिली या शेतामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम केलं जातं. तर खूप छान वाटलं आणि मी मनापासून यांचे आभारी आहेत की एवढी चांगला त्यांनी इंटरव्ह्यू दिला. दुपारच्या वेळी वेळ नसतानासुद्धा त्यांनी शेतात काम करता आपल्याला एवढा चांगला इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. आणि परत आम्ही पुढच्या वेळी नक्की येऊ, शेतामध्ये असंच व्हिजिट करू आणि नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आमच्यावर नक्की बनून राहा. पुढच्या वेळी पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे झाड आहे ज्याला हे असे बडे लागले आहेत. ओके, तर जेव्हा पण ही लोक शेतकरी हे जेव्हा हे आलू म्हणजेच पोटॅटो काढतात तेव्हा त्याला 2 भागामध्ये 2 ते 3 भागामध्ये सॅग्रेगेट करतात. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात यामध्ये छोटा पण बरडा आहे, मोठा पण बरडा आहे आणि कच्चा पण बरडा आहे. ओके, तर यातले जे मोठे बटाटे आहेत ते
यातले जे मोठे बटाटे आहेत ते विकण्यासाठी वापरले जातात आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्सला जातात विकण्यासाठी. आणि यातले जे छोटे बटाटे आहेत ते नॉर्मली आपल्या ग्रामीण लोकांना किंवा ग्रामस्थांना जेवढे पण आपण बाजारात जसे विकता येईल तसे त्यांना विकले जातात. आणि शेवटचा उरलेला जो कच्चा बटाटा आहे तो कच्चा बटाटा ही लोकं असंच ठेवतात. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा क्रॉपिंग केली जाते म्हणजे जेव्हा आपल्याला बी पेरायचं असतं तेव्हा हाच बटाटा जो हिरवा आहे तो असाच पेरला जातो, जेणेकरून बटाट्याचं नुकसानसुद्धा होत नाही आणि हा बटाटा पुन्हा लावल्यानंतर नवीन बटाटे येतात. तर अशा प्रकारे या बटाट्याचं नियोजन केलं जातं. तुम्ही बघू शकता गोरा गोरा पान असा बटाटा आहे आणि हा मातीतून निघतो आहे. किती सुंदर ना.